ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। मिट्टी की है जो केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहोळ आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमात आज वडगाव शहरात एवढा मोठा उपक्रम होतोय जेणेकरून गोरगरिबांचे काय जे काही प्रश्न असतील ते डायरेक्टली केंद्रीय मंत्र्यांना आम्ही संवाद साधू शकतो। आणि मी अण्णांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला अशी संधी दिली। आज हे स्वर्ण संधी आम्हाला मिळाली की आम्हाला अण्णासाहेबांशी भेट मिळाली आणि त्यांनी आमचा व्यवस्थित आमच्याकडून ऐकून घेतला आणि आश्वासन दिलं आहे की आम्हाला गुरुद्वारेसाठी जगह आवंटित करना। क्योंकि हमें कभी भी कोई प्रोग्राम होता है जहाँ किसी की मैयत हो जाती है तो हमें बहुत दूर लेके जाना पड़ता है। मी त्यांचे आभारी आहोत की त्यांना आम्हाला वेळ दिला आणि व्यवस्थित आमच्याशी बोलले। आम्हाला आश्वासन आहे की ते आमचं काम नक्की करतील आणि आम्ही टिंगरेनगर मध्ये गुरुद्वारा उभं करणार। मागील खूप दिवसापासून आमच्या वडगाव शहरी भागात पाण्याची समस्या खूप निर्माण होत आहे। या संदर्भात आम्ही अण्णांना निवेदन केलं होतं आणि त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना 8 दिवसात ह्या समस्या सोडवण्याची सूचनाही दिल्या होत्या। त्याबद्दल अण्णांचे खूप खूप आभार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जी का मैं बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। इन्होंने अपंगों की समस्या को हल करने के लिए एक अभियान चलाया है। मैं इनका बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। माझी एवढीच नम्र विनंती आहे, कळकळीची बातमी रेणुका मातासाठी माझं एवढं करा। मी एकटे बाहेर राहते, अण्णांनी मला आश्वासन दिलेलं आहे मी तुम्हाला घर घेऊन देणार। जहाँ कोई तो तुझे अपना माने, आवाज दे तुझे बुलाने वही देश। ये जो देश है तेरा। शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत व्याजासाठी ठेवलेले, कारण आम्हाला पेन्शन नव्हती त्यामुळे आम्ही ते पैसे व्याजाच्या उदरावर आमचा उदरनिर्वाह चालत होता। परंतु अचानक बँक बुडाल्यानंतर आम्ही ह्या अवस्थेत आलो। तरी मंत्री महोदय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आमचं लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यात येतील आणि आम्हाला ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांचे पैसे आम्हाला मिळवून देतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। विमाननगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाला जी गार्डनमध्ये जागा आहे त्याच्यासाठी कराराची मुदत 23 मध्ये संपली, 2023 मध्ये, आणि त्याचा करार मुदत वाढीचा विनंती अर्ज देऊनही ते झालेलं नव्हतं, अद्याप झालेलं आहे। म्हणून माननीय केंद्रीय मंत्री महोदयाला आम्ही भेटून विनंती केली आणि मुरली अण्णांनी आमची पूर्ण समस्या शांतपणे ऐकून घेतली, जाणून घेतली आणि त्यांनी ती समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। वडगाव शहरी में पहली बार कोई तो केंद्रीय मंत्री आके ये समस्या का निवारण कर रहे। जो हमारे इधर एरोडा विभाग में जो समस्या थी वो समस्या हम लोग ने उनके पास मांगे। जो ड्रेनेज, CCTV और राशन कार्ड, जो यहाँ गरीब तबका उनको राशन नहीं मिल रहा है, तो ये समस्या उनने बोले कि मैं सॉल्व करके दूंगा, तो हम उनके आभारी हैं।